नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्याकडे भरपूर पैसा यावा असे सर्वांना वाटत असते. जीवन आपलं श्रीमंत आणि उच्च लोकांमध्ये उठणं बसणं असावे असं सर्वांना वाटत असते. त्यासाठी आपल्या सर्वांचे आपापल्या परीने प्रयत्नही चालू असतात, परंतु सर्वांच्या प्रयत्नांना यश येत नाही. सर्वांचे प्रयत्न असं होत नाही. असे काही व्यक्ती असतात की थोडे कष्ट केले तरी त्यांना भरपूर पैसे मिळतात, पण खूप श्रीमंत होतात. परंतु काही अशी व्यक्ती असतात की त्यांना कितीही कष्ट घेतले, भरपूर मेहनत घेतली तरी त्यांची परिस्थिती काही सुधारण्याचं नाव घेत नाही. त्यांची गरिबी कधी त्यांची पाठच सोडत नाही. कधी कधी असे होते की आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो, परंतु तो लगेच निघून जातो. घरात पैसे येण्यापूर्वी जाण्याचे मार्ग हे ठरलेले असतात. काहींचे व्यक्तींचे उत्पन्न खूपच कमी असते, त्यांना आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासही ते पैसे पुरत नाही. तर यातून बचत करण्यासाठी होणारा उलट कर्जाचा डोंगर आपल्याला वाढत जातो आणि ती कर्जबाजारी होतात. जर तुमचे पण असेच झाले असेल तर तुम्ही या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर जर पडायचे असेल तर तुमची परिस्थिती जर तुम्हाला बदली करायची असेल तर फक्त जो आज आम्ही उपाय तुम्हाला सांगणार आहोत ते उपाय तुम्ही नक्की पूर्ण श्रद्धा भक्तिभावाने करा. असे जर केले तर तुम्हाला नक्कीच लाभ होईल. कारण कोणतेही कार्य केलं तरी ते मनापासून कार्य केलं पाहिजे, श्रद्धेने केलं पाहिजे आणि ते कार्य करण्यापूर्वीच आपल्याला विश्वास असला पाहिजे की हे काम माझे आज होणारच आहे, मी करणारच आहे. आपल्याला असा घट्ट विश्वास पाहिजे, तरच आपले कार्य संपन्न होईल. म्हणून मनामध्ये श्रद्धा विश्वास ठेवून हे कार्य करावेत. म्हणजेच फक्त 2 महिन्यातच तुम्हाला या सर्वांचा प्रभाव जाणवेल की तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये किती बदल झालेला आहे. या उत्पन्नाचे विविध प्रकारचे मार्ग दिसतील. उत्पन्नामध्ये वाढ होईल, कर्जाला आळा बसेल, पैशाला पैसा लागेल, बचत होईल आणि आपणच कर्जापासूनही मुक्त व्हाल. तर चला आज आपण जाणून घेऊया कोणते आहेत ते महत्त्वाचे उपाय. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला एक खूप महत्त्वाची विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मीठ. आपल्या घरामधील मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. घरातील मीठ पूर्णपणे कधी संपूर्ण देऊ नका. बरणीमध्ये मीठ शिल्लक ठेवा आणि ते मीठ संपण्यापूर्वीच मिठाचे पॅकेट एक आणून ठेवा. परंतु मिठाच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात नक्की ठेवाव्यात. ज्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी मीठ कधीही आपल्या घरामध्ये खरेदी करू नये. शक्यतो मिठाची बरणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊ सुद्धा देऊ नये. त्याआधीच आपल्या मीठ भरणीमध्ये ठेवावे. शक्यतो मीठ हे नेहमी काचेच्या भरणीतच भरावे. कोणत्याही धातूच्या भांड्यात मीठ कधीही ठेवू नये. तसेच सायंकाळच्या वेळी कोणालाही मीठ देऊ नये. असं म्हणतात की आपल्या उत्पन्नाचा 15% भाग भगवंताच्या धर्मासाठी अवश्य द्यावा. आपण भरपूर दान धर्म करावा. यासाठी नाही की आपण 1 रुपयाचे दान केले तर आपल्याला त्याबद्दल 100 रुपये मिळतात. दानधर्माचे आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे सांगितले आहे. हे दान केल्याने आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते. तसेच अन्नदान केल्याने आपल्याला कधी अन्नधान्याची कमतरता भासत नाही. आपल्याला शक्य होईल तसे अन्नधान्य आपण पैसे गरजेच्या वस्तू आपण लोकांना इतरांना देऊन आपण अन्नदान नक्की करावे. आपण कितीही गरीब असला तरी तुमचे उत्पन्न किती कमी असले तरी आपण अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी जरूर दान करावे. आपली परिस्थिती खूप वेगाने बदललेली असेल हे तुम्हाला नक्की जाणवेल. आपल्या घरातील मुली जेव्हा माहेरी येतील तेव्हा त्यांचा आदर सत्कार करा, त्यांचा मान सन्मान ठेवा. असे म्हणतात की मुलीचा आणि नंदांचा आदर सत्कार केल्याने आपल्या घरात साक्षात देवी लक्ष्मीचा आदर सत्कार करणे होय. त्यांना कधीही रिकाम्या हाती तुम्ही कधीही घरी पाठवू नका. काही ना काहीतरी नक्की करा. साडी चोळी शृंगारचं सामान किंवा पैसे तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही नक्की त्यांना द्या. तुम्हाला जे योग्य वाटेल ते त्यांना जरूर घेऊन द्या. इतरांना देण्यापेक्षा आपण आपल्या मुलींना नंदांना दिल्याने त्यांचे पुण्य अधिक पटीने तुम्हाला नक्की मिळेल. त्यांचे शुभ आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होतील. मुली नेहमी हसत खेळत राहिल्याने आपल्या घरातून गेले पाहिजे. ज्या घरात मुली रडत ओरडत जातात त्या घरामध्ये कधीच बरकत होत नाही. म्हणून मुलींचा आणि नंदांचा नेहमी आपण सन्मान केला पाहिजे आणि त्यांना जे शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करा. त्यांना नेहमी आनंदी ठेवा.
पुढील उपाय म्हणजे आपल्या घरात दररोज भगवंताची पूजा करतो. भगवंताची पूजा आपल्याला पूजा साहित्यातील आवश्यकता असते, जसे की तामण असेल, दिवा असेल. मग आपण देवपूजा झाली की ती भांडी आपण स्वच्छ करतो आणि पालथी झाकतो, परंतु हे खूप चुकीचे आहे. देवपूजेचे भांडी कधी पालथी ठेवू नये, ती सरळ ठेवावी. तसेच देवघरामध्ये तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवावे. हा तांब्याचा तांब्या कलश ईशान्य दिशेला ठेवावी. तसेच त्या तांब्यावरती एक छोटी प्लेट झाकून नक्की ठेवावी. त्यामध्ये थोडीशी साखर ठेवावी किंवा गूळ ठेवावा आणि त्यामध्ये थोडीशी साखर गूळ ठेवावा. त्यानंतर दररोज देवपूजेनंतर कलशातील पाणी झाडांना विसर्जित करावे आणि त्या प्लेटमध्ये ठेवलेला गूळ किंवा साखर प्रसाद म्हणून खाऊन घ्यावा आणि त्यात दुसरे पाणी ठेवून त्यावरती पुन्हा प्लेट झाकून ठेवावी. यामुळे आपल्या घरामध्ये समृद्धी येते. पुढील उपाय असा म्हणजे की घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधी मोजका स्वयंपाक कधी करू नये. घरातील सगळ्यांचे जेवण झाल्यावरही संपूर्ण भांडी अगदी रिकामी होऊ नयेत याची काळजी नक्की घ्यावी. कधी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी भात काहीतरी शिल्लक राहायला हवे. दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना दिले तरी चालेल, परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडी रिकामी होऊ देऊ नये. कारण स्वयंपाकघरामध्ये देवी लक्ष्मी असते आणि अन्नपूर्णा देवीचा वास असतो. संपूर्ण स्वयंपाकघर संपणे आणि जेवणाची भांडी रिकामी होणे म्हणजे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचे संकेत आहेत. यामुळे असं कधी होऊ देऊ नका. रोज आपली देवपूजा झाली की आपण लगेच देवाची आरती करतो, हे खूप शुभ आहे. आरती करताना 2 कापुराच्या वड्या आपण लवंग टाकून घंटी वाजवत संपूर्ण घरातील नक्की खोलीत कापूर फिरवावा. कापराच्या सुगंधाने, आपल्या घंटीच्या आवाजाने आणि आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा आहे ती घरातून बाहेर निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा निर्मिती होते. जेव्हा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते तिथे देवी लक्ष्मीचे आगमन होते. देवी लक्ष्मीचा अखंड वास राहतो. म्हणून देवपूजेनंतर घरातील प्रत्येक कोपऱ्याला कापूर आरती व घंटी नक्की फिरवावी. पुढील उपाय म्हणजे आपल्या घरात दररोज जो स्वयंपाक करतो तो बनलेला स्वयंपाक आपण जेवण करण्या अगोदर त्यांचा देवाला नैवेद्य जरूर दाखवावा आणि नंतर जेवण करावे. यामुळे आपल्या घरातील सदस्याचे आरोग्यही चांगले राहते. पुढील उपाय म्हणजे आपल्या दाराशी जर गाय आली असेल तर तिला पोळी व गूळ नक्की द्यावा. पोळी व गूळ न देता कधी हाकलू नये, कारण गाय आपले दोष संकट हरण करण्यासाठी येते. कारण काय हे लक्ष्मीचे स्वरूप आहे. गायीला गूळ व पोळी अवश्य द्यावी. तसेच घरातील वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान नक्की ठेवावा. कर्तव्याची जाणीव ठेवावी व कोणी आपणास मदत केली आहे हे कधी आपल्याला विसरू नये. कोणाशी कपट कारस्थानाने वागू नये. सर्वांशी प्रेमाने आणि चांगले वागावे. पैसे मोजताना कधी थुंकी लावून पैसे मोजू नये. लक्ष्मीचा अपमान होतो, ती रुसते. पोथीची पाने, ग्रंथाची पाने बोटाला थुंकी लावू नयेत, तसेच ते अशुभ असतं. हातामध्ये रोख रक्कम पडली की ती प्रथम घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यातील 1 रुपयाही खर्च कधी करू नये. दुसऱ्या दिवशीपासून त्याला खर्च करायला सुरुवात करावी. संध्याकाळनंतर विशेष दिवे लागण्याच्या वेळी नंतर कुणालाही पैसे देऊ नयेत. मोठी खरेदी सूर्यास्ता अगोदरच करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास, पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते व राहूच्या हुऱ्यामध्ये पैसे देणे घेणे हा व्यवहार करू नये. उत्तर दिशा ही खूप अत्यंत धनाची दिशा मानली आहे. या दिशेला सजावटीचे फवारा, फिश टँक ठेवल्याने सतत पैसा येत राहतो व तो सत्कारणी लागतो. कपाट किंवा तिजोरीवर कोळ्याचे जाळं किंवा कचरा, भंगार माल कधी ठेवू नये. दिवाळीमध्ये जसे लक्ष्मीपूजन करतो तसेच दर अमावस्येला लक्ष्मीपूजन करावे. व्यवसायाची घसरलेली गाडी रुळावरती येईल. लक्ष्मी कृपेसाठी अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे. दर गुरुवारी तुळशीला थोडेसे कच्चे दूध अर्पण करावे. यामुळे घरात लक्ष्मीचे स्थान कायमस्वरूपी वास्तव्यरूपी राहते. गल्ल्यामध्ये एखादी तरी कवडी नक्की असावी.
गल्ल्यामध्ये पैशाचा ओघ सुरू राहतो. तिजोरीत, गल्ल्यात किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मी नावाचा जप अवश्य करावा. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, कठोर बोलतो, जास्त जेवतो, सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपतो, त्याला लक्ष्मी सोडून जाते. मुख्य दरवाजाच्या वर उंबरठ्यावर कुंकू आणि लक्ष्मीचे पावले नक्की काढावीत. सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी घरात अतिथी रूपात प्रवेश करते आणि परत जाण्याची कधीही नाव घेणार नाही. जे लोक ओल्या पायाने झोपतात, पाय न धुता झोपतात, नग्न अवस्थेमध्ये झोपतात, त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी कधी येत नाही. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या खिशामध्ये थोडे तरी पैसे नक्की असावेत. मोकळ्या खिशाने कधीही बाहेर पडू नयेत, कारण पैसा हा पैशाकडेच जातो. हा लक्ष्मीचा सर्वात मोठा नियम आहे. जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करते, देवपूजा करून काम धंदा सुरुवात करते, त्या व्यक्तीवर लक्ष्मीची सदैव कृपा राहते. तिजोरीचा दरवाजा हा उत्तर दिशेला उघडेल असा असावा. तिजोरीचा वर जड सामान ठेवू नये. तिजोरीत भीम खाली ठेवू नये. तिजोरीत श्रीयंत्र आवर्जून ठेवावे. तशी लक्ष्मी प्राप्तीसाठी फलदायी असते. पैशासंबंधीच्या कामासाठी निघताना उजवा पाय नक्की घराबाहेर टाकून निघावे. गणेश मंदिरात जाऊन गणपतीला लाल फूल वाहावे आणि एखादा अपंग किंवा भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे, म्हणजेच यश मिळते. लक्ष्मी प्राप्तीसाठी दररोज मूठभर भाजलेले चणे कबुतरांना खायला घालावे, त्वरित अनुभव येईल. या साध्या उपायाने सुद्धा आर्थिक प्रगती नक्की होते. जेवल्यानंतर खरकटे हाताने पैशाला किंवा देवी देवतांच्या फोटोला कधी स्पर्श करू नका. यामुळे तुमच्या घरामध्ये बरकत राहत नाही. किती पैसे कमावले तरी ते पैसे घरामध्ये टिकत नाही. ज्या घरामध्ये अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे, कारण वाया जाणारे अन्न शाप देते. परिणामी घरात हळूहळू दारिद्र्य आणि आजारपण येते आणि अशा घरातच लक्ष्मी फार काळ टिकत नाही. अतिथी देवो भव असं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हटलं गेलं आहे. त्यामुळे घरी आलेल्या अतिथींचे स्वागत नक्की करावे, मनमोकळेपणाने करावे. अतिथीला पाहून तोंड कधीही वेडेवाकडे करू नये. ज्या घरात अतिथीचा अपमान होतो त्या घरात कुठलीही देवता वास्तव करण्यापासून राहत नाही. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त जर वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.